नमस्कार. तर बघा, 2026 सालचा पहिला महिना तर संपला, पण जाता जाता तो कितीतरी मोठ्या बातम्या देऊन गेलाय. अगदी जागतिक पुरस्कारांच्या रेड कार्पेटपासून ते भारताच्या घनदाट जंगलांपर्यंत या महिन्यात असं काय काय महत्त्वाचं घडलं जे आपल्याला माहीत असायलाच हवं. चला यावर एक नजर टाकूया. तर मग प्रश्न हा आहे की या वर्षाची विजयी सुरुवात केली कोणी? खरं तर जानेवारी महिना हा सेलिब्रेशन आणि सन्मानाचा ठरला. म्हणजे फक्त मनोरंजनच नाही, तर उद्योग क्षेत्रातही भारताने आपला ठसा उमटवला. चला सुरुवात करूया त्या मोठ्या पुरस्कारांपासून ज्यांनी जगभरात भारताचं नाव रोशन केलं. म्हणजे वर्षाची सुरुवातच इतकी जबरदस्त झाली की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव झाला. आणि ही गोष्ट फक्त सिनेमापुरती मर्यादित नव्हती, तर उद्योगातील योगदानाला मिळालेली ही एक मोठी जागतिक पोचपावती होती. यामुळे झालं काय की वर्षाच्या सुरुवातीलाच एक खूप सकारात्मक वातावरण तयार झालं. तर बघा, गोल्डन ग्लोबसारख्या मोठ्या अवॉर्ड शोमध्ये ड्रामा कॅटेगरीत हॅमनेट या सिनेमाने बेस्ट पिक्चरचा अवॉर्ड जिंकला. आणि अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर वॅग्नर मोरा आणि जेसी बकली दोघांच्याही दमदार अभिनयाला पुरस्काराने गौरवण्यात आलं. खरंच कौतुक करावं तितकंच कमीच आहे. पण थांबा, भारताची ही चमक फक्त हॉलिवूडच्या ग्लॅमरपुरतीच मर्यादित नव्हती. मनोरंजनाच्या जगापलीकडे जाऊन उद्योग क्षेत्रातही एका भारतीयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक खूप मोठा आणि प्रतिष्ठित सन्मान पटकावला. हा पुरस्कार आहे कॅव्हॅलियर डे ऑर्डिन डेल्ला स्टेला डी इटालिया. आता हा आहे तरी काय, तर हा इटली सरकारकडून दिला जाणारा तिथला एक सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आणि तो अशा लोकांना दिला जातो ज्यांनी आपल्या कामानं परदेशात इटलीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. आणि 2026च्या जानेवारी महिन्यात हा बहुमान मिळाला आहे एका भारतीय उद्योगपतीला, श्रीनिवास डेम्पो यांना. आपल्या देशासाठी ही खरंच एक खूप मोठी आणि गौरवाची गोष्ट आहे. बरं, माणसांच्या कामगिरीबद्दल तर आपण बोललोच. आता वळूया त्या प्रयत्नांकडे जे आपला नैसर्गिक वारसा जपण्यासाठी केले जात आहेत. कारण जानेवारी महिन्यात फक्त माणसांचाच नाही तर निसर्गाचाही गौरव झाला आणि त्यासोबतच काही ऐतिहासिक निर्णयही घेण्यात आले. आणि ही आहे ती मोठी बातमी. भारताला आपलं पहिलं अधिकृत फुलपाखरू अभयारण्य मिळालं आहे. हो, हे खरंय. निसर्गप्रेमींसाठी आणि आपल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी हे एक खरंच खूप मोठं आणि ऐतिहासिक पाऊल आहे. तर हा विशेष दर्जा मिळाला आहे केरळमधल्या अरालम वन्यजीव अभयारण्याला. आणि यामुळे हे फक्त केरळचंच नाही तर संपूर्ण भारताचं पहिलं डेडिकेटेड बटरफ्लाय सँक्च्युरी ठरलं आहे. या निर्णयामुळे बायोडायव्हर्सिटीच्या संरक्षणाला आणि इको टुरिझमला एक खूप मोठा बूस्ट मिळणार आहे, हे नक्की. आता बघा, फुलपाखरांसारख्या नाजूक जीवांसोबतच आपला राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाच्या संरक्षणासाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची मोहीम याच महिन्यात सुरू करण्यात आली. जानेवारी महिन्यात अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026 या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ झाला. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आहे देशव्यापी व्याघ्र गणना. वाघांची नेमकी संख्या किती आहे, ते कुठे राहतात, या सगळ्याची अचूक माहिती मिळवण्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. या मोठ्या देशव्यापी प्रोजेक्टची सुरुवात झाली तमिळनाडू राज्यातल्या थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्यातून. आता या गणनेतून जी काही माहिती समोर येईल त्याच्या आधारावर वाघांच्या संरक्षणासाठी आणखी प्रभावी धोरणं आखायला खूप मदत होणार आहे. तर बघा, एकीकडे निसर्ग संवर्धनावर काम सुरू होतंच, पण त्याचबरोबर देशाची आर्थिक प्रगती आणि भविष्याचा पाया रचण्याचं कामही जानेवारी महिन्यात जोरात सुरू होतं. चला आता पाहूया की इंडस्ट्री आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात काय महत्त्वाचं घडलं. जानेवारी महिन्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळाली. ती म्हणजे परंपरा आणि भविष्य या दोन्हींना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न. बघा, एका बाजूला गुवाहाटीमध्ये आपल्या पारंपरिक टेक्स्टाईल इंडस्ट्रीला सपोर्ट करण्यासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषद झाली, आणि त्याचवेळी दुसरीकडे तमिळनाडूने डीप टेक स्टार्टअप पॉलिसी लॉन्च करून फ्युचर टेक्नॉलॉजीसाठी दारं उघडली. हे चित्र कुठेतरी भारताच्या चौफेर विकासाची दिशा दाखवते, नाही का? तर पुरस्कार, निसर्ग आणि उद्योग या सगळ्यावर बोलल्यानंतर आता ह्या महिन्याच्या आढाव्याचा शेवट करूया एका खूप प्रेरणादायी गोष्टीने. ही गोष्ट आहे आपल्या देशाच्या नेतृत्वाची, त्यांच्या संघर्षाची आणि एका अविश्वसनीय प्रवासाची, जो आता एका पुस्तकाच्या रूपात आपल्या सगळ्यांसमोर आला आहे. या पुस्तकाचं नाव आहे अग्नी सरसुलो विकसिंचिना कमलम. याचा साधारण अर्थ होतो अग्नीच्या सरोवरात उमललेलं कमळ. नावावरूनच आपल्याला त्यामागच्या संघर्षाची आणि जिद्दीची कल्पना येते. तर हे तेलुगू भाषेतलं पुस्तक आहे
आणि याचं लेखक आहेत यर्लागड्डा लक्ष्मीप्रसाद. हे पुस्तक भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित आहे. एका अतिशय सामान्य परिस्थितीतून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो या पुस्तकात मांडलाय आणि तो अनेकांसाठी एक मोठा प्रेरणास्रोत आहे. तर बघा, जागतिक मंच गाजवणारे पुरस्कार, निसर्गाच्या रक्षणासाठी उचललेली पावलं, उद्योगांना दिलेली एक नवी दिशा आणि नेतृत्वाला प्रेरणा देणारं साहित्य, या सगळ्याकडे पाहिलं की वाटतं जानेवारी 2026 हा फक्त एक महिना नव्हता, तर तो भारताच्या भविष्यातील वाटचालीचा एक छोटासा आरसा होता. मग प्रश्न हा उरतो की या आरशात दिसणारं प्रतिबिंब आपल्याला येणाऱ्या काळाबद्दल नेमके काय संकेत देत आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?